नसला तरी दुपार अनिल माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते, तुमच्याकडे पुन्हा येते मी या सगळ्याविषयी बोलण्याकरता. हवामान तज्ज्ञ के.एस. होसाईकर सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. पुढचे 48 तास मुंबई करता आणि विशेषतः कोकण आणि इतरेतर महाराष्ट्राकरता कसे असतील, कारण मुंबईत पावसाचा अक्षरशः धुमशान आहे. हवामान विभागाने जे काल पूर्वानुमान दिलंय त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलंय की बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचे क्षेत्र जे तयार झालं होतं ते येत्या 24 तासांमध्ये अजून तीव्र होणार आणि काल रात्री परत एकदा ते तीव्र झालं आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतोय की सर्वसाधारणतः संपूर्ण मुंबई नॉर्थ उत्तर कोकण पट्ट्यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, पालघर, ठाणे या सर्व भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस रात्रीपासून सुरू झालाय. काल दुपारी त्याला उसंत घेतले होते पण आता पाऊस थांबत नाहीये. पूर्वानुमान आयएमडीने काल दिल्याप्रमाणे असं आहे की सर्वसाधारणतः मुंबई भागामध्ये आणि ठाणे आणि घाट भागामध्ये आणि कोकणामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने येत्या 24 ते 48 तासासाठी वर्तवलेली आहे. विदर्भामध्ये पण तशाच प्रकारचे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. मध्य महाराष्ट्र ज्याच्यामध्ये कोल्हापूर आहे, सांगली, सातारा या ठिकाणी पण आपल्याला मुसळधार पाऊस दिसेल. मराठवाड्यामध्ये सर्वसाधारणतः मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पण नाकारता येत नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.